ओम शांती. आज आहे 7/11/2025 ची साकार मुरली. आजचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, हे संगमयुग सर्वोत्तम बनण्याचा शुभ काळ आहे. कारण याच वेळी बाबा तुम्हाला नरापासून नारायण बनण्याचे शिक्षण देतात. प्रश्न आहे, तुम्हा मुलांकडे असे कोणते नॉलेज आहे ज्यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत रडू शकत नाही? उत्तर आहे, तुमच्याकडे या पूर्वनियोजित ड्राम्याचे नॉलेज आहे. तुम्ही जाणता यामध्ये प्रत्येक आत्म्याचा स्वतःचा पार्ट आहे. बाबा आम्हाला सुखाचा वारसा देत आहेत, तर मग आपण रडू कसे शकतो? चिंता होती पार ब्रह्ममध्ये राहणाऱ्यांची. तो मिळाला, आणखी काय पाहिजे? भक्तावर म्हणजे सौभाग्यशाली मुले कधी रडत नाहीत. ओम शांती. रुहानी बाबा बसून मुलांना एक गोष्ट समजावून सांगतात. चित्रामध्ये देखील असे लिहायचे आहे की त्रिमूर्ती शिवबाबा मुलांप्रती सांगत आहे. तुम्ही देखील कोणाला समजावून सांगता तर तुम्ही आत्मे म्हणाल, शिवबाबा असे म्हणतात. हे बाबा म्हणजे ब्रह्मा बाबा देखील म्हणतील, बाबा तुम्हाला सांगत आहेत. इथे मनुष्याला समजावून सांगत नाहीत, परंतु परमात्मा आत्म्यांना समजावून सांगतात किंवा आत्मा आत्म्याला समजावून सांगतात. ज्ञानसागर तर शिवबाबाच आहे आणि ते आहेत रुहानी पिता. यावेळी रुहानी मुलांना रुहानी बाबांकडून वारसा मिळतो. बाबा दर 5000 वर्षानंतर येतात. तुम्हाला आत्म अभिमानी बनून बाबांची आठवण करून घेण्यासाठी, ज्याद्वारे तुम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनता. दुसरा कोणताही उपाय नाही. भले मनुष्य बोलावतात देखील, हे पतित पावन या, परंतु अर्थ समजत नाही. पतित पावन सीताराम म्हणाले तरी ठीक आहे. तुम्ही सर्व सीता अथवा भक्तिनी आहात. हे आहेत एक राम भगवान. तुम्हा भक्तांना फळ पाहिजे भगवंताकडून. मुक्ती किंवा जीवनमुक्ती हे आहे फळ. मुक्ती जीवनमुक्तीचे दाता ते एक बाबाच आहे. बाबा म्हणतात, तुम्ही जाणता आपण मायेवर विजय प्राप्त करून जगज्जीत बनणार. शस्त्रे इत्यादींचा काहीच प्रश्न नाही. तुम्ही आहात शिवशक्ती. तुमच्याकडे आहे ज्ञान कटारी, ज्ञानबाण. त्यांनी मग भक्ती मार्गामध्ये देवींना स्थूल बाण, खडग इत्यादी दिली आहेत. बाबा म्हणतात, ज्ञान तलवारीने विकारांना जिंकायचे आहे. बाबा म्हणतात, मी सर्व वेद शास्त्र इत्यादींना जाणतो. ही सर्व आहे भक्ती मार्गाची सामग्री. मी या सर्व गोष्टींना जाणतो. बाबा म्हणतात, हे शिक्षण देखील आहे 1 सेकंदाचे. तरीही किती वेळ लागतो? म्हणतात ना, सागराची शाई बनवा, साऱ्या जंगलाला कलम बनवा, तरीही लिहून पूर्ण होणार नाही. शेवटपर्यंत तुम्हाला ज्ञान ऐकवत राहणार. तुम्ही याची पुस्तके किती बनवाल? सुरुवातीला देखील बाबा पहाटे उठून लिहित असत, मग मम्मा ऐकवत असत. तेव्हापासून छापतच आले आहे. किती कागद संपले असतील? गीता तर एकच इतकी छोटी आहे. गीतेचे लॉकेट देखील बनवतात. गीतेचा खूप प्रभाव आहे, परंतु गीता ज्ञानदात्याला विसरून गेले आहेत. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, ज्ञान तलवारीने विकारांना जिंकायचे आहे. ज्ञानाचे संस्कार भरायचे आहेत. जुनी दुनिया आणि जुन्या शरीराचा संन्यास करायचा आहे. दुसरा पॉइंट आहे, भाग्यवान बनल्याच्या आनंदात राहायचे आहे. कोणत्याही गोष्टीची चिंता करायची नाही. कोणी शरीर सोडले तरीही दुःखाचे अश्रू ढाळायचे नाहीत. आजचं वरदान आहे, कंट्रोलिंग पॉवरद्वारे 1 सेकंदाच्या पेपरमध्ये पास
विथ ऑनर भव. कंट्रोलिंग पॉवरद्वारे एका सेकंदाच्या पेपरमध्ये पास होणारे पास विथ ऑनर भव. स्पष्टीकरण आहे. आता शरीरामध्ये येणं आणि आता शरीरापासून न्यारे बनून अव्यक्त स्थितीमध्ये स्थित होणे. जितका गोंधळ असेल तितकी स्वतःची स्थिती अतिशांत असावी. याकरिता समेटण्याची शक्ती पाहिजे. एका सेकंदामध्ये विस्तारामधून सारमध्ये जावे आणि एका सेकंदामध्ये सारमधून विस्तारामध्ये यावे. अशी कंट्रोलिंग पॉवर असणारेच विश्वाला कंट्रोल करू शकतात. आणि हाच अभ्यास अंतिम एका सेकंदाच्या पेपरमध्ये पास विथ ऑनर बनवेल. आजचं बोधवाक्य आहे, वानप्रस्थ स्थितीचा अनुभव करा आणि इतरांना करवा, तेव्हाच लहान मुलांसारखे खेळ खेळणे समाप्त होईल. वानप्रस्थ स्थितीचा अनुभव करा आणि इतरांना करवा, तेव्हाच लहान मुलांसारखे खेळ खेळणे समाप्त होईल. अव्यक्त इशारा आहे. अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा. अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा. स्पष्टीकरण आहे. विदेही बनण्यामध्ये हे अर्जुन बना. अर्जुनाची विशेषता सदैव बिंदू रूपामध्ये स्मृती स्वरूप बनून विजयी बनला. असे नष्टो मोहा स्मृती स्वरूप बनणारे अर्जुन. सदैव गीता ज्ञान ऐकणारे आणि मनन करणारे अर्जुन असे विदेही. जिवंतपणी सर्व मेलेले आहेत असे बेहदच्या वैराग्य वृत्तीवाले अर्जुन बना. अच्छा. ओम शांती.